आता राज्यभरातल्या नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी। पुढचे 3 दिवस दुपारच्या सुमारास घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, कारण पुढील 3 दिवस राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे। पुढील 3 दिवस राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तापमान आणखी वाढेल। पुढील 3 दिवस उष्माघाताचाही धोका वर्तवण्यात आलाय। अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचं तापमान 45च्या पुढे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी पुढील 3 दिवस विशेष काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे। आता आपल्याकडे निरभ्र आकाश आहे, आर्द्रतेचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे सूर्याकडून येणारे जी किरणं आहेत ते थेट जमिनीवर पडत आहेत तीव्रतेने आणि त्यामुळे तापमान वाढत आहे। याबरोबरच उत्तरेकडून येणारे जे नॉर्दर्ली विंड्स आहेत किंवा वारे आहेत ते सुद्धा उत्तरेकडून हीट वाहून आणतात आणि मग ह्या दोन्ही कारणांमुळे आपल्या तिथे तापमान मागील 2 दिवसांपासून आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी 40 पेक्षा जास्त गेलेलं आहे। उन्हाच्या झळा एकीकडे तीव्र होत असल्या तरी मान्सूनबद्दल एक दिलासादायक बातमी आहे। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमान निकोबार बेटांच्या काही भागात दाखल होईल असा अंदाज आहे। त्यामुळे पाऊस यंदा वेळेतच दाखल होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय। आता बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधील धरणामध्ये सध्या 40 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे। उन्हाचा वाढणारा तडाखा वाढण्याच्या भीतीमुळे सध्या उपलब्ध असणारं पाणी